नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राष्ट्रवादीमध्ये एकमेकांची पत्र पेटवण्याची स्पर्धा लागलेली आहे. आता 10 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं, आता ते पत्र रद्द केलं जात आहे, केलं जाणार आहे हे निश्चित. कारण की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज झालेले त्या पत्रावर. आता नेमकं काय कारण देण्यात येणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काल ज्या वेळेला सुनेत्राताई पवार दिल्लीमध्ये दाखल झाल्या त्यावेळेला पटेल आणि तटकरे हे त्यांच्या सोबत राहिले नाहीत. त्यांची भेट झाली एका ठिकाणी, म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी रात्री जेवणासाठी. 1.5 तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अजून बाहेर आलेला जरी नसला तरी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणजे ते ब्रिजमोहन जे श्रीवास्तव आहेत त्यांनी एक माहिती दिलेली आहे की 10 मार्च रोजी जे पत्र दिलेलं आहे ते आपण रद्द करणार आहोत आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पार्थ पवार जे 9 एप्रिलला खासदारकीची शपथ घेणार आहेत राज्यसभेमध्ये, त्यांचं आता पक्षामध्ये वजन अर्थातच वाढलेलं आहे. ते स्वाभाविक आहे. आता त्यांनी ज्या वेळेला या बातम्या सगळ्या यायला लागल्या की प्रफुल्ल पटेल यांनी ते जे काही 16 फेब्रुवारीला जे पत्र दिलं त्या संबंधी कोणतीही कल्पना, माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवार यांना देण्यात आलेली नव्हती. त्या ज्या काही बातम्या धडकल्या त्याच्यानंतर रोहित पवार यांनी या गोष्टीला अधिक हवा दिली की राजकारण लय वंगाळ असतं का, की अशा शब्दामध्ये अनेक प्रकारचे आरोप केले, थेटपणे आरोप केले. मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नाराज झालेले. ते कुणावर नाराज झाले? ते रोहित पवार यांच्यावर जर नाराज झाले असते तर एक वेळ समजू शकत होतो, परंतु ते सुनेत्राताई पवार यांच्यावर नाराज झाले. आणि सुनेत्राताई पवार पटेल आणि तटकरे यांच्यावर नाराज झाल्या कारण 16 फेब्रुवारीचं ते पत्र ज्याची कल्पना दिलेली नव्हती. त्या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला देखील अधिकार राहतील, समान अधिकार, अशा आशयाचं ते पत्र. मग ते खोडून काढलं सुनेत्राताई पवार यांनी 10 मार्चच्या पत्रातून. आता त्या 10 मार्चच्या पत्रामध्ये नेमकं काय की असं सांगितलं जात आहे की तो एक फॉर्मॅट आहे जो तुम्ही प्रसार माध्यमांमध्ये पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे आणि केवळ 2 पदाधिकारी म्हणजे सुनेत्राताई पवार राष्ट्रीय अध्यक्षा प्रेसिडेंट म्हणून आणि एक जे आहेत ते कोषाध्यक्ष म्हणून, असे दोनच पदं लिहिले गेलेले आहेत. ते हस्ताक्षर म्हणजे पेननी लिहिले गेलेले आहेत. बाकीच्या कुणा पुढेही पद दिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे आता प्रफुल्ल पटेल नेमके राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत का, सुनील तटकरे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत का, याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि मग त्या पद्धतीने ज्या काही बातम्या घमासान यायला लागल्या त्यामुळं पटेल आणि तटकरे यांना पळताभुई थोडी झाली. आणि ज्या वेळेला सुनेत्राताई पवार दिल्लीमध्ये आल्या, आता त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी आल्या कारण की त्यांना बारामतीला आता विधानसभेची निवडणूक लढवायची आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. असं असलं तरी सुनेत्राताई पवार यांनी एका महिला खासदाराकडे एक वक्तव्य केलं की ज्या वेळेला आपल्याच पक्षातील लोक त्रास देतात ते सहन होत नाही. इतर पक्षातले असले तर ते एक वेळ समजू शकते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. आणि ही बातमी दिलेली पुढारी. आता लोकमतने जी बातमी दिलेली ती बातमी काय हे बघा की सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र निरस्त करावे अशी विनंती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले की अधिवेशनात अजित पवार यांना श्रद्धांजलीचा ठराव पारित करण्यात आला होता, मात्र याचा उल्लेख त्या पत्रामध्ये नाही. यामुळे 10 तारखेचे पत्र निरस्त करण्याचे किंवा त्यावर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती आयोगाला करण्यात येणार आहे, असं श्रीवास्तव म्हणाले. आता हे श्रीवास्तव जे आहेत हे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, सरचिटणीस आहेत,
आणि प्रफुल्ल पटेल आणि त्यांचा संबंध सुरुवातीपासून. मग आता या श्रीवास्तव यांनी परस्पर पत्रकारांजवळ हे बोलण्याची काय गरज होती? जर त्या पत्रामध्ये सुनेत्राताई पवार यांच्याकडून काही चूक झालेली असेल, बरं, आता त्यांची जी काही चूक झालेली आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे का, हा एक पहिला मुद्दा आहे. म्हणजे आता ते एक कारण दिलं जात आहे. काय कारण दिलं जात आहे? की 26 फेब्रुवारी 2026 रोजी वरळी त्या डोम मध्ये जे काही निर्णय झाला की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवार, त्याच वेळेला श्रद्धांजली वाहण्यात आली अजितदादा पवार. त्या दृष्टीने तो ठराव केला गेला आणि त्याची माहिती 10 मार्चच्या पत्रामध्ये सुनेत्राताई पवार यांनी दिली नाही, म्हणून ते पत्र रद्द करायचे. म्हणजे खरं कारण काय? आता ही जी काही एकमेकांचे पत्र पेटवा पेटवी जी आहे ती थांबणार आहे का? बरं, ती थांबली जर नाही तर पक्षाची जी काही आबरू विषयावर टांगली जाते माध्यमांच्या माध्यमात, तर ती कशी सहन केली जाणार? आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जरा सावधगिरीने भाषा वापरायला सुरुवात केलेली. विलिनीकरण होय दादांनी सांगितलं होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता ती एक प्रत्यक्ष कबुली द्यायला लागलेले आहेत सुनील तटकरे. हे सगळं वातावरण फिरत आहे. त्याच्यामुळे आता जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्यावर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही त्यांना संरक्षण देत आहोत आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करावी अशी तुम्ही मागणी केली होती का, असं तटकरे जेव्हा विचारतात उलट प्रश्न शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांना. मग आता हे तटकरे, पटेल आणि वैधानिक दृष्ट्या त्यांच्याकडे जी पद आहे त्याच्यावर जर 10 मार्चच्या पत्रामध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि नुसतं प्रश्नचिन्ह नाही, ते निरंक आहेत त्यांचे पद, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाही. मग आता त्याच्यामध्ये आवर्जून जो उल्लेख केला जातो 10 मार्चच्या पत्रामध्ये की 28 जानेवारी म्हणजे ज्या वेळेला अजितदादांचं निधन झालं दुर्दैवाने, त्याच्यानंतर तर हे पत्र मिळेपर्यंत जो काही पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, हे जास्त महत्वाचं. आणि त्यासाठी आता 10 मार्चला जे काही सुनेत्राताईंनी पत्र दिलेलं आहे आता ते रद्द केलं जावं असं पटेल यांनी श्रीवास्तव यांना सांगितलेलं की तुम्ही ते बोला, आणि ते बोललेले आहे. हे असं चाललेलं आहे. मग आता या सगळ्या याच्यामध्ये कितीही नाही म्हटलं तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीमध्ये मोठी भूमिका राहिलेली आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या कच्छेपी लागून भलं त्यांनी 4 दिवसात तो शपथविधी करणं वगैरे ते सगळं जरी केलेलं असलं आणि ते सुनेत्राताई पवार यांना ते ऐकावं लागलं जरी असलं, तरी पटेल आणि तटकरे यांच्या दृष्टिकोनातून म्हणा, हे जे आम्ही पक्षासाठी जे काम केलेलं आहे ते गेलं कुठं? एका पत्रांमुळे ते सगळं धुवून निघणार का वगैरे? मग असं जर होणार असेल तर आम्ही कसं सामोरं जायचंय प्रसार माध्यमांना? आम्ही पक्षवाढीचं, पक्ष टिकवण्याचं कसं आव्हान हे करायचंय? आम्ही लोकांना सांगतोय की अजितदादांचा हा पक्ष आहे, अजितदादांनी स्थापन केलेला आहे, ते राष्ट्रीय अध्यक्ष होते, ती घटना करणं, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने निवडणूक आयोगाकडून ते घड्याळ चिन्ह असेल, पक्षाचं नाव असेल ते मिळवणं, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या याचिका त्याच्यामध्ये सगळे हे करणं, त्याच्या सगळ्या पूर्तता करणं कागदोपत्री, हे सगळं आम्ही केलेलं आहे. असं असताना आम्हाला एकदम का डावलण्यात येत आहे, हा प्रश्न पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्राताई पवार यांना न बोलता आणि प्रत्यक्ष बोलून देखील विचारलेलं आहे. त्यामुळं आता हे जे काही काचेला तडा गेलेला आहे त्याच्यावर जे चिकटपट्टी लावण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांनी जरूर केलेला आहे, परंतु तो जो तडा आहे तो दुरुस्त होणार काय हा प्रश्न आहे. आता पार्थ पवार, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं जाईल वगैरे अनेक गोष्टी केल्या जाणार आहेत. आणि मग कसंही करून आपण आता हे जो गाडा आहे पक्षाचा गाडा तो सुरळीतपणे कसा चालला जाईल याविषयी खऱ्या अर्थाने संवाद होतोय का, हे महत्वाचं आहे. आणि मग पत्र लीक होतात कसे हा एक मुद्दा आहे. म्हणजे 16 फेब्रुवारीला जे पटेल तटकरेंनी पत्र लिहिलं श्रीवास्तव यांनी, या तिघांनी,
निवडणूक आयोगाला, ते पत्र रोहित पवार यांच्या हाती लागलं कसं काय? त्याच्यानंतर 10 मार्चला जे पत्र दिलं गेलं ते देखील प्रसार माध्यमांमध्ये आलं कसं काय? मग हे कोण करतंय? हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे जे काही घडतंय, हे घडणं जे आहे ते आपल्या फायद्याचं आहे म्हणून रोहित पवार करत आहेत का, कोण करत आहे? तर ते दुसरं तिसरं कोणी नसून राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच खासम खास जे लोक आहेत ते करत आहेत. आणि कदाचित कदाचित सुनेत्राताई पवार यांची तर तशी इच्छा नाही ना की हे बाहेर आलं पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही बोलू नका, तुम्ही 4च वाक्य बोला, आम्ही सांगू तसं करा, हे करा ते करा, आणि दुसरीकडे समान अधिकार आमचे राहतील वगैरे असं हे करणं, म्हणजे मग तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून काय उपयोग झाला, असा प्रश्न सुनेत्राताई पवार यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. आणि मग त्याचं उत्तर न मिळाल्यामुळं त्यांनी 10 मार्चला परस्पर ते पत्र दिलं. जसं पहिल्या पत्र, आता बघा की निवडणूक आयोगाकडे वैधानिक दृष्ट्या जो काही पत्रव्यवहार पक्षाच्या वतीने केला जातो त्याला विशिष्ट पदाधिकारीच पाहिजे. बरं, इकडं आता प्रफुल्ल पटेल काय राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, ब्रिजमोहन ते श्रीवास्तव हे काय प्रवक्ते की सरचिटणीस आहेत. हे जर पत्र व्यवहार करत असतील तर पुन्हा वेगळा पत्र व्यवहार राष्ट्रीय अध्यक्षाकडून कसा केला जातो, एवढं तर भान या पदाधिकाऱ्यांना पाहिजे की नाही. परंतु ते ते भान दिसत नाही. आणि म्हणून आपण थोर व्यक्तींचा अनादर करायचा नाही, आपल्याला ज्यांनी ज्येष्ठांचा अनादर करायचा नाही, असं जे पत्र 2024 मध्ये फेब्रुवारी मध्ये अजितदादा पवार यांनी खुलं लिहिलं होतं, त्याच्यामध्ये शरद पवारांबद्दल अनादर नाही हे त्यांना सांगायचं होतं. मग आपण अशा अनुभवी लोकांचं न ऐकता जे काही घाईघाईमध्ये जे काही राजकारण केलं, विलनीकरणाची चर्चा हाणून पाडायची, पक्ष बळकाला झाली, हे करायचंय, ते आता अंगाशी आलेलं आहे पटेल आणि तटकरे यांच्या. आणि मग आता पार्थ पवार आणि जय पवार असतील, सुनेत्राताई पवार असतील, की त्यांना यांनीच आपल्या पक्षाला म्हणजे आपल्याला हे केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, सहकार्य करत आहेत, हेही आहे. म्हणजे इकडे आड तिकडे वीर अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे तिघांची. आता मग हे सगळं चालू असताना काय काय निर्णय पुढे कशा कशा पद्धतीने घ्यावे लागणार आहेत, या दृष्टीने अतिशय तारतम्य बाळगून ते घ्यावे लागणार आहेत. आणि मुख्य म्हणजे जे काही 35 आमदार जे इच्छुक आहेत, इकडे तिकडे जायला पण आहेत, आणि अमोल मिटकरींसारखे तर जाहीरपणे बोलत आहेत की आम्हाला नेतृत्व फक्त कोणाचं मान्य आहे, तर ते सुनेत्राताई पवार यांचं मान्य आहे. याचा अर्थ काय? इतकं उघडपणे अमोल मिटकरी हे कसे बोलू शकतात? यावरून ही जी काही फूट त्या अर्थाने पडलेली आहे, म्हणजे फूट पडलेली नाहीये, परंतु हा जो काही एकमेकांवर जो काही अविश्वास दाखवला जातोय तो अधिक घातक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.